मीन राशी 15 ते 31 जुलै 2026 आषाढी एकादशी आणि चातुर्मासाचा शुभ काळ। नमस्कार मंडळी, 15 ते 31 जुलै या 15 दिवसात विश्वाच्या ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल घडताना दिसू शकतो। आषाढी एकादशीच्या पवित्र स्पंदनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालेले असेल, तर चातुर्मासाच्या प्रारंभामुळे संयम, साधना आणि आत्मपरीक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त होईल। अशा या पवित्र काळात भगवान श्री विठ्ठलाची कृपा मीन राशीच्या व्यक्तींवर कोणत्या स्वरूपात बरसणार आहे? अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती, त्यांची दिशा आता मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होतील का? नोकरी, व्यवसाय, प्रेम आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल घडू शकतात? मीन राशी कधी कधी आयुष्य अशा वळणावर येते जिथे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे लागते। काही निर्णय भविष्य बदलतात, तर काही चुका अनेक वर्षांचा पश्चाताप देऊन जातात। त्यामुळे हा काळ घाईचा नसून शहाणपणाने पुढे जाण्याचा आहे। मीन राशी ही गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली असलेली संवेदनशील, दयाळू आणि आध्यात्मिक प्रवृत्तीची रास मानली जाते। त्यामुळे या पवित्र काळातील ऊर्जा तुमच्या मनावर विशेष प्रभाव टाकू शकते। काहींना नवीन प्रेरणा मिळेल, काहींना जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल, तर काहींच्या जीवनात आनंदाची बातमी येण्याची शक्यता आहे। चला तर मग आता सविस्तर जाणून घेऊया 15 ते 31 जुलै 2026 या काळात मीन राशीसाठी ग्रहस्थिती कोणते संकेत देत आहे। करिअर करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळू शकते। नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते। वरिष्ठांशी नम्रपणे वागल्यास त्याचा फायदा होऊ शकतो। नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना काही चांगल्या संधी मिळू शकतात, पण निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबी तपासाव्यात। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संपर्क वाढवण्याचा असू शकतो। जुने ग्राहक पुन्हा जोडले जाऊ शकतात, मात्र मोठी आर्थिक जोखीम घेण्यापूर्वी नियोजन करा। भागीदारीमध्ये पारदर्शकता ठेवा। आर्थिकदृष्ट्या काही प्रमाणात सुधारणा होण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसे मिळण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ शकतो, तरीही अनावश्यक खर्च टाळणे हिताचे राहील। बचतीला प्राधान्य द्या। घरातील वातावरण बऱ्याच प्रमाणात शांत राहू शकते। नातेवाईकांशी संवाद वाढेल। एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे। घरातील ज्येष्ठांचा सल्ला उपयोगी ठरू शकतो। प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिक संवाद महत्त्वाचा ठरेल। गैरसमज दूर करण्याची संधी मिळू शकते। विवाहित व्यक्तींनी जोडीदारासाठी वेळ काढल्यास नात्यातील विश्वास अधिक दृढ होऊ शकतो। अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे। आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या पाळा। झोप, आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्या। मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम उपयुक्त ठरू शकतो। मंडळी, 15 ते 31 जुलैचा हा काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठी केवळ आणखी एक पंधरवडा नसून अनेकांसाठी जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी ठरू शकतो। आषाढी एकादशीची भक्तिमय ऊर्जा आणि चातुर्मासाचा सात्विक प्रभाव मनाला अंतर्मुख होण्यास प्रवृत्त करू शकतो। अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता कमी होऊ शकते आणि काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची प्रेरणा मिळू शकते। या काळात तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट अचानक बदलेल असे म्हणता येणार नाही, पण काही महत्त्वाच्या घडामोडी भविष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात ठरू शकतात। त्यामुळे प्रत्येक निर्णय शांतपणे आणि विचारपूर्वक घ्या। एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी देव आपल्याला हवे ते लगेच देत नाही, पण योग्य वेळ आल्यावर अपेक्षेपेक्षा चांगला मार्ग दाखवतो। त्यामुळे एखादे काम उशिरा होत असेल तर त्यामागेही काही कारण असू शकते। या काळातील विशेष संकेत: अनेक दिवसांपासून अडकलेले एखादे काम पुढे सरकू शकते। एखाद्या जुन्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे। घरात शुभकार्य, पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते। काही जणांना नवीन जबाबदारी मिळू शकते। स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी हा काळ पुढील प्रगतीची पायाभरणी करू शकतो। मीन राशी, या काळात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: या काळात कोणत्याही अफवा किंवा अपूर्ण माहितीनुसार निर्णय घेऊ नका। आर्थिक व्यवहार, कागदपत्रे किंवा महत्त्वाचे करार करताना प्रत्येक गोष्ट नीट वाचा। संयम ठेवला तर अनेक अडचणी टाळता येऊ शकतात। आषाढी एकादशी आणि चातुर्मास हा काळ भक्ती, सेवा आणि आत्मपरीक्षणासाठी विशेष मानला जातो। भगवान श्री विठ्ठलाचे नामस्मरण, आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना आणि गरजूंना मदत केल्याने मनाला समाधान मिळू शकते।
श्रद्धा ही फक्त इच्छा पूर्ण करण्यासाठी नसून कठीण काळात मनाला धैर्य देण्यासाठीही असते. मीन राशीच्या व्यक्तींनो, जीवनात कधी आनंदाचे दिवस येतात तर कधी संघर्षाचे. प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो. त्यामुळे अडचणी आल्या म्हणून निराश होऊ नका आणि यश मिळाले म्हणून निष्काळजीही होऊ नका. प्रत्येक परिस्थितीकडे शिकण्याची संधी म्हणून पहा. या 15 दिवसात संयम, सकारात्मक विचार आणि सातत्य यांना विशेष महत्त्व द्या. एखादे काम अपेक्षेप्रमाणे लगेच पूर्ण झाले नाही तरी प्रयत्न सोडू नका. प्रत्येक प्रयत्नाचे फळ लगेच मिळेलच असे नसते. काही वेळा योग्य संधी येण्यासाठी थोडी वाट पाहावी लागते. म्हणून स्वतःवरील विश्वास कायम ठेवा. नातेसंबंधांमध्ये प्रेम, आदर आणि समजूतदारपणा जपा. रागाच्या भरात घेतलेले निर्णय किंवा बोललेले शब्द दीर्घकाळ परिणाम करू शकतात. शांतपणे संवाद साधल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतात. आर्थिक बाबतीत नियोजन ठेवा. आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. इतरांशी तुलना करण्यापेक्षा स्वतःची प्रगती महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवस कालपेक्षा थोडा अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करा. आषाढी एकादशी आणि चातुर्मासाचा हा पवित्र काळ श्रद्धा, भक्ती आणि आत्मपरीक्षणासाठी ओळखला जातो. आपल्या श्रद्धेनुसार प्रार्थना, नामस्मरण किंवा सत्कर्म केल्याने मनाला शांतता आणि सकारात्मकता मिळू शकते. या काळात केलेले चांगले विचार आणि चांगली कर्मे तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यास मदत करू शकतात. लक्षात ठेवा, नशीब संधी देऊ शकते, पण त्या संधीच्या यशात रूपांतर तुमचे निर्णय, तुमची मेहनत आणि तुमचा संयमच करतो. म्हणून प्रत्येक नवीन दिवसाची सुरुवात आशेने करा. प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा आणि कोणतीही परिस्थिती आली तरी आत्मविश्वास सोडू नका. तुमच्या आजच्या योग्य प्रयत्नांमुळेच उद्याचा उज्ज्वल मार्ग तयार होऊ शकतो. भगवान श्री विठ्ठल आणि श्रीहरी विष्णू यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्याने योग्य निर्णय घेण्याची बुद्धी लाभो. हाच मनापासून शुभ आशीर्वाद. जय श्री हरी विठ्ठल.